नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजची रेसिपी आहे राजमा मसाल्याची. मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण आता घेतलेला आहे हा मी रात्रभर राजमा भिजवलेला आहे. हा जवळपास 200 ग्रॅम आहे. तर हा भिजवून जरा जास्त होतो त्यामुळे, आणि हा जवळपास 4 माणसांसाठी ही राजमा मसाल्याची रेसिपी एकदम परफेक्ट होते. तर हा रात्रभर भिजवून ठेवलेला आहे. एक 2 मोठे टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. नंतर जिरे घेतले आहेत 1 चमचा. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1.5 चमचा धणेपूड घेतलेली आहे. 2 चमचे तिखट आहे. हिरवी वेलची आहे. आलं लसणाची पेस्ट आहे. ही जवळपास एक आपला पोह्याचा जो चमचा असतो तेवढी आहे. ह्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण आहे आणि अर्धा इंच आलं असं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. 1 मोठी इलायची आहे, 1 मोठी दालचिनी घेतलेली आहे आणि 2 तमालपत्र आहे. हे आपल्याला टाकायचं आहे जेव्हा आपण राजमा शिजवायला टाकू कुकरमध्ये, तेव्हा आपल्याला हे 2 तमालपत्र, 1 दालचिनी आणि 2 इलायची टाकायची आहे. आणि इथे 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. हे चॉपरमध्ये केलेले आहे मी, म्हणून एवढे बारीक आहेत. तर एवढे बारीक जवळपास घ्या म्हणजे आपली ग्रेव्ही चांगली होईल. आणि आपल्याला जो नंतर तडका देत आहे त्यासाठी तूप आहे आपल्याला आपण घेतलेलं. आणि 4 हिरव्या मिरच्या मधून कापून घेतलेल्या आहेत. नुसत्याच घ्यायचं नाही आहे, नाही तर त्या अंगावर उठतील. आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत. आणि अर्धा चमचा, एकदम छोटा अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे, ते सुद्धा तडक्यासाठी. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आपला राजमा आता एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे. बघा, बोट दाबल्यावर एकदम मस्तपैकी असा दाबला जातोय, म्हणजे आपला राजमा एकदम छानपैकी असा शिजलेला आहे. आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. ती गरम झाली की त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे. तेल मी जरा जास्तच वापरणार आहे. 2 चमचे तेल टाकते. आता तेल व्यवस्थित गरम झाले, त्यामध्ये आपण जिरे टाकूया आणि बारीक चिरलेला कांदा. हे मोठे 2 कांदे आहेत. आता हे कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा. कांदा तांबूस असा परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालू. आता आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ लसणाची पेस्ट. आणि ती परतली की मग त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालू. आता आलं लसणाची पेस्ट सुद्धा परतली गेली आहे. आता त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालू. ती सुद्धा व्यवस्थित परतून घेऊ. आता याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आणि त्याचा आंबटपणा जाईपर्यंत आपण टोमॅटो परतून घेऊ. जर तो परतला नाही तर त्याची ग्रेव्ही अशी कच्ची राहील. आता मी हे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेते. आता आपला टोमॅटोला असं तेल, टोमॅटो प्युरी घातल्यावर असं तेल त्याला सुटलं आहे बाजूने, म्हणजे हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घेऊ. धनेपूड, हळद आणि 2 चमचा तिखट. हे
सुद्धा व्यवस्थित आपण परतून घेऊ. आणि मी मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यातला 2 चमचे म्हणजे हे 2 चमचे मी राजमा काढला होता मिक्सरवरून, तो आपल्याला टाकायचा आहे. त्याच्याने आपली ग्रेव्ही मस्त मिळून येते. तर हा त्याच्यामध्ये टाकून देते. ग्रेव्ही पण व्यवस्थित होईल त्यामुळे. आणि थोडंसं पाणी घालू, थोडं पाणी घालते म्हणजे ते मसाले व्यवस्थित आपले मिळून येतील, कारण ते आता कोरडं झालं होतं ना. आता ते जो राजमा आपण घातलेला आहे बारीक केलेला, तो सुद्धा आपण व्यवस्थित या मसाल्यांमध्ये मिळून घेऊ. आता एक चमचा मी गरम मसाला टाकत आहे ग्रेव्हीमध्ये. आणि गरम मसाला टाकून आपण जरा हे हलवून घेऊ व्यवस्थित. आणि राजमा असा बारीक करून यामध्ये टाकल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण राजमा टाकतो पाण्यासकट, तेव्हा राजमा वेगळीकडे पाणी वेगळीकडे असं होत नाही. तर व्यवस्थित राहतं, म्हणजे सगळी ग्रेव्ही त्या राजमाला लागून राहते. जसं आता परतला गेलेला आहे व्यवस्थित ग्रेव्ही. आता त्यामध्ये आपण राजमा टाकू. आता आपण यामध्ये पाण्यासकट जो शिजून घेतलेला राजमा होता टाकून घेऊ. आपण यामध्ये राजमा घातलेला आहे आणि तो व्यवस्थित हलवून घेऊ की त्याच्या ज्या मसाल्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या होणार नाही, त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या. चवीपुरतं मीठ टाकून मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आता यावर झाकण ठेवू आणि थोडी उकळी येऊ देऊ, म्हणजे तो एकजीव होईल व्यवस्थित. आता मी हलवून घेतलेला आहे. आता यावर मी झाकण ठेवते. आता तुम्ही बघू शकता याच्यावर उकळी सुद्धा व्यवस्थित आलेली आहे आणि हे एकदम मस्त एकजीव झालेलं आहे. आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता याला उकळी येऊ देऊ, तोपर्यंत आपण याचा तडका बनवून घेऊ. आता यामध्ये 4 मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या अशा टाकल्या आहेत. त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा तिखट टाकले आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि त्यावर आपल्याला द्यायचा आहे हा तडका तुपाचा. आणि सुद्धा व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया. आणि त्यामध्ये आता वरून आपण गार्निशसाठी कोथिंबीर टाकू, बारीक चिरून घेतलेली. आणि कोथिंबीर टाकल्यावर त्याच्यावर परत झाकण ठेवायचं नाहीये, कारण कोथिंबीर काळी होते. त्यामुळे त्या व्यवस्थित हलवून घेऊ. आणि आता हे खाण्यासाठी राजमा तयार आहे. तर तुम्हाला माझी राजमा मसाल्याची रेसिपी आजची कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग माझा शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका, कारण हा ब्लॉग खूप सुंदर आणि टेस्टी राहणार आहे. तर ही रेसिपी सुद्धा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.